राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील चोपडे वस्ती परिसरात एका विवाहित महिलेने आपल्या 1.5 वर्षांच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आशा सूर्यभान आंबेकर आणि त्यांचा अवघा 1.5 वर्षांचा मुलगा शिवांश सूर्यभान आंबेकर हे दोघे राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। आशा आणि सूर्यभान आंबेकर यांचा विवाह सुमारे 2 वर्षांपूर्वी झाला होता। काही कारणास्तव आशा या काही काळ माहेरी राहत होत्या, मात्र 5 ते 6 दिवसांपूर्वी त्या पुन्हा सासरी कोळेवाडी येथे आल्या होत्या। दरम्यान सूर्यभान आंबेकर घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी व मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाले। घटनेची माहिती तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याला देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून आई व मुलाला राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केला। पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून राहुरी पोलीस ठाण्यात पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे कोळेवाडी परिसरात शोककळा पसरली। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।